मागील 4 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह शहरामध्ये सततच्या पावसानं गोदावरीला पूर परिस्थिती होती. मात्र आजही पूर परिस्थिती कमी होताना दिसत आहे. आज सकाळपासून पाऊस थांबलेला दिसत असल्याने पूर परिस्थितीही कमी होताना दिसून येत आहे. सोमवारी 9,450 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र आता तो सकाळी 9 वाजता 6,000 क्युसेकनं करण्यात आला आहे. पहाटे गोदावरीच्या पुराचं इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत असलेल्या पाणी आता कमरेपर्यंत आले आहे. त्यामुळे पूर ओसरल्याचे चित्र दिसत असून पाऊस पूर्णपणे थांबला तर सायंकाळपर्यंत हा पूर ओसरण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 9 धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसांडून वाहत आहे. सध्या जिल्हाभरातील 17 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र हवामान खात्याने पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सध्या नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट आहे. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.